शेतकरी कर्जमाफीचा विषय आज मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय घेणार, मात्र तूर्त घोषणा करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट। निकष पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा निधी थांबवला, अपात्र ठरलेल्या बहिणींकडून वसुली नाही, मात्र 14,000 बोगस पुरुष लाभार्थींकडून पैसे वसूलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। देशात सर्व भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा, फक्त हिंदीलाच राजभाषेचा दर्जा। भाषावादामुळे मतं खुर्ची मिळेल, पण भाषा लोकांपर्यंत पोहोचणार नाही, भाषावादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिवसेनेत परतायचंय, त्यांनी मातोश्रीवर यावं, खासदार संजय राऊतांचं मोठं विधान। भाजपला हरवण्याकरता शिवसेनेचं एकत्रीकरण गरजेचं, दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं, अंबादास दानवे यांची जाहीर भूमिका। बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणार, आमची घौडदौड अशीच सुरू राहणार, दानवेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकरता मवियाचा विराट क्रांती मोर्चा, आंदोलनात मविया नेत्यांसह शेतकरीही मैदानात, रोहित पवारांसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। नाफेडनं 2 लाख टनांऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी करावा, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 24 रुपये भाव कधी देणार, आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषदेतून मागणी। संभाजीनगरच्या जागेवरून भाजपा शिवसेनेत तणाव टोकाला, भाजपाकडून शिवसेनेचे मुंडकं छाटण्याचं काम सुरू, आमदार अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप। विधान परिषदेकरता एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले एकत्र, समृद्धी महामार्गावर सत्तार दानवेंनी घेतली गळाभेट। महायुती आणि मवियातील बंडोबा होणार थंड, महायुतीसमोर 9 बंडोबांचं आव्हान, तर मवियासमोरही 4-5 बंडोबांचं आव्हान। पक्ष मला वाऱ्यावर सोडणार नाही, योग्य ती दखल घेतली जाईल, पार्थ पवारांच्या भेटीनंतर सुनील टिंगरेंचं विधान, नाराजी दूर झाल्याचंही केलं स्पष्ट। विधान परिषदेत जागा न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज, ट्विट करत व्यक्त केली नाराजी। अहिल्यानगरातील उद्यानात मुस्लिम महिलांचं नमाज पठण, नमाज पठणामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक, हिंदुत्ववाद्यांकडून उद्यानात हनुमान चालीसा। 80 वर्षांच्या वृद्धेवर 28 वर्षाच्या तरुणाचा अत्याचार, संभाजीनगरच्या पाचोडमधला धक्कादायक प्रकार, सोसाट्याचा वारा सुटल्यानं मदतीचं नाटक करून घरात नेऊन अत्याचार। अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरात चोरी, सोन्या चांदीचे दागिने आणि हिऱ्यांचे मौल्यवान दागिने झाले लंपास। भारतात राहण्याची मला लाज वाटते, कपिल सिब्बल यांच्या विधानानं खळबळ, भाजपचं जोरदार प्रत्युत्तर। कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके भारतात येणार, 6 जून रोजी दिल्लीत मोठ्या आंदोलनाची हाक। नीट फेर परीक्षा पारंपरिक पद्धतीनंच संगणक आधारित चाचणीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीशांची एकूण संख्या 37 वर, तर 1 जागा अद्यापही रिक्तच। इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचे पुन्हा बॉम्ब हल्ले, गेरुक शहर आणि केशमबेट हल्ल्याचं लक्ष, तर इराणचं कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र। जागतिक महायुद्धाची ठिणगी, इराणकडून होर्मुझ जलमार्ग रोखण्याची पुन्हा धमकी। शस्त्रसंधीवरून तणाव निवळला, ट्रम्प यांची नेत्यानाहू यांच्याशी चर्चा। सोशल मीडियावर खातं उघडण्यास बंदी, मलेशियात 16 वर्षाखालील मुलांसाठी नियम, नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद।